गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे गुरुवार. काल जिम स्किप झाली जरा, म्हटलं आज नको स्किप करायला. 2 दिवस राहिले, परत आला विकेंडची वाटच बघत असतो. चला आज जिममध्ये करूया बॅक आणि बायसेप्स. काल उपवास होता, पण असं साबुदाणा वगैरे झालाय. असं खाऊन काय एनर्जी येत नाही, पण काय आपल्याला काय काय गोष्टी पाळाव्या लागतात. आज थोडा वीकनेस आहे, म्हटलं लाईट वेटच करू मग. मित्रांनो, आज आता ब्रेकफास्ट करू. कालचा उपवास सोडलाय का? उपवासाच खाल्ले. पोहे खाऊ. तिकडं आहे विवाह. तुला खायचे पोहे? खायचे? सुकला नाही सुकला. चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊ. आता वाजलेले आहेत 11:15. आज आहे गुरुवार. आज पण थोडं लेट यायचं आहे, रात्री 8-9 वाजता. ऑफिसमध्ये मार्केट आहे आज, म्हणजे थोडे स्टॉल्स वगैरे लागणार आहे. बघू आता जमलं तर दाखवायचा प्रयत्न करू काय काय असतं. कपडे वगैरे सगळं असतं स्टॉलमध्ये. मित्रांनो, आज आहे 27 फेब्रुवारी 2025. तर आज आहे मराठी राजभाषा गौरव दिवस. मला पण दुसऱ्यांचे स्टेटस बघूनच कळाले, पण ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूपच गरजेचं आहे. कारण आज आहे, का साजरा करतात ते सांगतो. विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर एक उत्कृष्ट लेखक होते. कुसुमाग्रज असंही म्हणतात त्यांना. तर आपल्याला शाळेत असताना त्यांच्या कविता, त्यांचे धडे होते. एवढं तरी आठवलं तरी पुष्कळ आहे. आणि मराठी राजभाषा गौरव दिन आहेच आहे. प्राऊड ऑफ, म्हणजे गौरव असलाच पाहिजे तुम्हाला मराठी भाषेचा. हे बघा, मला बोलताना सुद्धा 2-3 इंग्रजी शब्द येतातच. तर आपल्याला शाळेत असताना असायचं, संदर्भासह स्पष्टीकरण द्या. तिथं लिहायला लागायचं ही कविता कुसुमाग्रज, तसेच त्यांचं नाव, ही कविता या पद्यग्रंथातून घेतलेली आहे. भारी वाटायचं तेव्हा संदर्भासह स्पष्टीकरण द्यायला. मग खाली वैशिष्ट्य लिहायचं, संदर्भ, स्पष्टीकरण सगळं लिहायचं. मजा वाटायची तेव्हा मराठी लिहायला. पण आजकाल असं झालंय की शुद्ध लेखनाची जागा कीबोर्डनी घेतली आहे. त्यामुळं शुद्ध लेखन काय असतंय आजकालच्या मुलांना माहितीच नाही आहे. आजकाल कर्सिव्ह लिपी वगैरे, इंग्लिश असं माहिती त्यांना. मराठी शुद्ध लेखनाची गरज आता फारच कमी भासायला लागली आहे असं मला वाटतंय. वी आर सो लकी की आम्ही त्याच्यातून गेलोय. म्हणजे तो काळ सुद्धा आम्ही बघितलाय की शुद्ध लेखनाचे किती मार्क असायचे. आणि आता डिजिटलाइज झाली आहे सगळी दुनिया. हा काळ पण बघतोय आपण, पण आता बेस्टच आहे. चला मराठीत बोलायचा प्रयत्न करू आज जास्तीत जास्त. आज नाही, नेहमीच बोलू, जेवढं जमेल तेवढं. जय महाराष्ट्र. प्रत्येकाला प्राऊड असलंच पाहिजे आपल्या मातृभाषेचा. त्यामुळं मी मराठीत ब्लॉग बनवतो. हे पण एक रिझन आहे की मातृभाषेत जे शिक्षण घेतो आपण, ॲक्टिव्हिटी ज्या करतो मातृभाषेत, मराठी लँग्वेजमध्ये, ज्याची त्याची वेगवेगळी असू शकते, पण कम्फर्टेबल ज्याच्यात असतं त्याच्यात तुम्ही जास्त व्यक्त होता चांगल्या प्रकारे. इंग्लिश, हिंदी येत नाही असं नाही, पण जास्त चांगल्या पद्धतीने तुमचे विचार मांडता येतात असं मला वाटतं. लंचमध्ये दाखवलं होतं
काय काय स्टॉल लागलेत आमच्या ऑफिसमध्ये. आता बघू, थोडंसं बघूया, थोडा टाईम दाखवतो काय काय स्टॉल लागले. लास्ट है सर, नहीं मतलब अभी मेरा पहला स्टे रहेगा, एक ट्राई करिएगा. फायनली एक परफ्यूम घेतलाय मी मित्रांनो, कूल वॉटर. ओपन करतो त्याला जरा. Ready guys, ready. Make sure throw करने के लिए भी do not take more than a second. Be quick, okay? Throw करते जाओ. Ready? चलो 1, 2 और ये बॉल अब जा रहा है आपके पास. कूल वॉटर डेविडॉफ. Okay, she's out. ट्राय करू. Okay, let's. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:16. घरी चाललोय मी, ऑफिस झालंय आपलं. तर जसं मी तुम्हाला दाखवलं फुटेजमध्ये, स्टॉल्स लागलेले आहेत. तर असतात, कपडे असतात, लहान मुलांची खेळणी, की चेन्स वगैरे, परफ्यूम, खाण्यापिण्याचे पण 1-2 आयटम होते, म्हणजे विदाऊट मैद्याचे बिस्किटं वगैरे, असं बरेच प्रकार होते. मला परफ्यूम घ्यायचा होता, मग मी घेतला. परफ्यूममध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, हे मला म्हणजे आजच माहीत झाले, आधी माहीत नव्हतं मला. तर मी घेतला आहे कूल वॉटर डेविडॉफ ॲक्वाचा थोडासा स्मेल आहे, चांगला वाटला मला. तर 100 ml 725 रुपयाचा आहे तो. आणि उद्या मला ऑफिसमधून एक गिफ्ट मिळणार आहे. ते काय आहे त्याचा मेल आला आहे आज मला, तर ते बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. वाजलेले आहेत 9:30. घरी आलोय मी, आता जेवण करायचंय. बघू जेवणामध्ये काय आहे. डिनर करायचं आहे. तर आपल्याला डिनरमध्ये आज आहे भजी, त्याची आमटी, भजीची आमटी. तर मस्त असं बनवलंय, चुरून मुरून खाऊ आता आपण. कोणी बनवली? आई, तू. चला आता डिनर करू. आता 9:30 वाजलेत. चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10:30. आजचा ब्लॉग इथेच एंड करू. तर काय काय घडलं आज तुम्ही बघितलंच. आणि उद्या एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे, जसं मी आधी पण सांगितलं ऑफिसमधून. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि काय नाही. टाटा, बाय, टेक केअर, सी यू.